नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा आणि माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, इथं आज अगदीच मस्तपैकी शापूची भाजी घेतलेली आहे. शापूची भाजी अगदी कधीच कंटाळा येणार नाही अशी ही शापूची भाजी. आणि अगदी छान एकदम हिरवीगार ही भाजी आहे. आणि अगदी व्यवस्थित निसून वगैरे ठेवलेली होती मी भाजी. आता आपण तिला मस्त अशी चिरून घेऊया. शापूच्या भाजीपासून अनेक फायदे आहेत मैत्रिणींनो. आता ते फायदे बी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा. इथं आपण ही भाजी अगदीच लहान कट करून घेऊया. पहा, जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरा. मैत्रिणींनो, शापूच्या भाजीमुळं पचनक्रिया अगदी चांगली होते. शापूची भाजी पचायला बी खूप हलकी. पोट बी अगदीच साफ होते. म्हणजे या शापूच्या भाजीपासून एवढे फायदे आहेत ना, खूप. आणि एकदम हेल्दी पौष्टिक अशी ही भाजी, आयुर्वेदिक शरीरासाठी आपल्या खरंच खूप म्हणजे खूप ही भाजी चांगली आहे मैत्रिणींनो. कमीत कमी आठवड्यातून 2 वेळा तरी ही शापूची भाजी केली पाहिजे तुम्ही आणि खाल्ली पाहिजे. आणि भाज्या आपण प्रत्येकच रोजच वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या पालेभाज्या नक्कीच खायला पाहिजे बरं का. कारण की जेवढ्या आपण भाज्या खाऊ तेवढ्या आपल्या शरीराला खूप चांगल्या असतात, फायदेशीर असतात. आणि शरीराला तर असतात, पण आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा पालेभाज्या ह्या खूप फायद्याच्या असतात. त्याच्यामुळं रोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला पाहिजे. आणि खरंच मैत्रिणींनो, रोज वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या खात जा. शरीरासाठी, चेहऱ्यासाठी अगदी गुणधर्म आहे. मग चला, आता इथं मस्त आपली भाजी तर अगदी व्यवस्थित चिरून झालेली आहे. पहा, मी आता इथं चाळण घेतली. पहा, बारीक चाळण आहे एकदम. ही पुरण वाटायची चाळण आहे. आता आपल्याला त्या चाळणीतच भाजी धुवायची. समजा आपण मोठ्या बिळांची चाळण घेतली असती तर आपली भाजी त्या बिळातून खाली पडली असती. याच्यातून अजिबात भाजी खाली नाही पडणार. आणि हे बघा, एवढ्या भाजीला फक्त मी 2 मिरच्या घेणार आहे. कारण की आजची भाजी आज ही माझ्या नातीसाठी आहे. कारण की तिला तिखट कमी लागतं. टिफिनसाठी करायची तिची खास. मग तिला जशी लागती अगदी तशीच बनवायची बरं का. त्याच्यात काहीही थोडासा बदल करायचा नाही. आपण जर बदल करायला गेलो की ती खाणार नाही आहे. त्याच्यामुळं तिला जशी लागते तशीच करायची. त्याच्यामुळं मी इथं 2च मिरच्या मैत्रिणी ह्या चिरलेल्या आहेत, अगदीच लहान लहान. जास्त नाही, भाजी तिखट आहे, जास्त करायची नाही. आणि खरं सांगू का, भाज्या या कधीच तिखट करायच्या नाही मैत्रिणींनो. भाज्या कधी बी कमी तिखट खायच्या. चला, आता इथं गॅसही पेटून घेतला आहे. आणि आता जरा कढई तापून देऊया आपण. मैत्रिणींनो, भाजी अगदी स्वच्छ अशी आपण धुवून घेतलेली आहे खळबळून. त्याच्यानंतर मी टाकणार आहे कढईत तेल. हा, तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं भाजीला थोडं तेल चांगलं थोडं जास्त टाकत जा. आणि भाजी मग आपली अगदीच चटमटीत खूप अप्रतिम लागते आणि चवही खूप छान लागते. आता इथं तेल तापत आलं की आपल्याला मिरच्या टाकायच्यात. मी याला काही जिरी मोहरीची फोडणी वगैरे टाकणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण माझ्या आज छोट्या नातीला आवडत नाही बरं का, त्याच्यामुळं मी टाकले नाही मैत्रिणी. आता हे बघा, इथं मी मस्तपैकी मिरच्या तडतडल्या की त्याच्यानंतर आपल्याला मी रात्री याच्या म्हणजे संध्याकाळी झोपायच्या वेळेस मुगाची डाळ भिजत टाकली होती. बघा, अगदी छान पद्धतीने मस्त भिजलेली आहे. आणि ही डाळ अगदी स्वच्छ मैत्रिणी अशी धुवून घेतली बरं का. आणि हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेली डाळ मुगाची मी त्याच्यात टाकली. तुम्ही कोणतीही डाळ टाकू शकता. पण मैत्रिणींनो, खरं सांगू का, मुगाची डाळ टाकून ह्या शापूच्या भाजीला अगदी अप्रतिम चव लागते बघा. खरंच. तुम्ही काय म्हणता ना, हरभऱ्याची डाळ, पण नाही, जी मुगाच्या डाळीला चव आहे ना ती कोणत्याच डाळीला एवढी चव येणार नाही. आणि खास करून शापूच्या भाजीला ही मुगाची डाळच सूट होती. हां, भले तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट टाकायचा असेल तर तुम्ही डाळ टाकून त्याच्यात 2-1 चमचे शेंगदाण्याचा कूट घालू शकता. त्यानेसुद्धा खूप छान भाजी लागते. पण आता कसं आहे, मलासुद्धा घालायचा होता शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, पण नाही ना घालू शकत. माझ्या छोट्या नातीला तर आवडतच नाही.
आणि पण तिला आहे ना, तुम्ही रोजही भाज्या दिल्या ना, तिला अजिबात कंटाळा येत नाही. तिला भाज्या ह्या खूप आवडतात. ती रोज भरपूर भाज्या खाते. आता इथं चवीपुरतं मी मीठही टाकले पहा. आणि अगदी भाजीचा रंगही ढळणार नाही मैत्रिणींनो, भाजी आपली आहे अशीच राहणार. पण पहा, मी तिच्यावर झाकण बी कसं ठेवणार आहे, किती वेळ ठेवणार आहे ते बी तुम्हाला सांगणार आहे. पाहू शकता. हे बघा, आता आपल्याला याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवायचे, जास्त वेळ ठेवायचं नाही आणि गॅसची फ्लेम लहानच करायची. पुन्हा भाजी चेक करायची ना, आपली खालवर भाजी एकदा करून घ्यायची बरं का. झाकण तर ठेवायचं आहे, भाजीचा रंग तर नाही ढळला पाहिजे, आपली भाजीचा कलर जसा आहे तसाच राहायला पाहिजे. मग ही अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी बनवायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच मोकळी सुटसुटीत खाली न लागणारी अशी ही भाजी बनणार आहे. चला मग पुन्हा 1 मिनिटभर झाकण ठेवूया. त्याच्यानंतर आपण पुन्हा बघूया पहा, इथं भाजी अगदी छान पद्धतीने ही भाजी चाफायची बी गरज नाही. डोळ्यांनी पाहिली तरी कळते आपली भाजी झाली आहे काय. नाही हाताने चाफायची, नाही चिवडायची नाही गरज, काय नाही. एक नजर फिरवली तरी भाजी शिजली हे नेमकं कळतं बरं का. पहा, अगदी छान अगदी रसरशीत अशी त्याच्यात ती मुगाची डाळ दिसते आणि डाळ अगदी मस्त अशी शिजलेली आहे, खूप छान. आणि पहा, भाजी काय सुंदर दिसते. असं वाटतं ती डाळीचं आणि भाजीचं प्रमाण एकदम सारखंच झालं आहे, एवढी सुंदर दिसते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ शापूच्या भाजीचा आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा मैत्रिणींनो, कारण की मलासुद्धा कळायला पाहिजे माझ्या मैत्रिणी कुठून बोलतात. आणि मला खरंच बरं वाटतं मग ती कमेंट वाचून. तुम्ही एवढ्या लांबून मला कमेंट करताय, खरंच खूप छान वाटतं. आणि तुमच्या संग गप्पा मारायला तर खरंच खूपच भारी वाटतं. मग नक्कीच मला सांगा आजची शापू कशी झाली मैत्रिणींनो. चला उद्या भेटूया, बाय.